शिवोदयनगर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान आयोजित यात्रेला रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली। या यात्रेचा समारोप दिनांक 17 एप्रिल रोजी होणार असून आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ, वार्षिक पूजन व ग्रंथपूजन झाले। दुपारी भजन सेवा तर सायंकाळी श्री संत बाळूमामा ग्रंथांचे विश्लेषण पार पडले। दिनांक 12 ते 14 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व आरती, दुपारी भजन सेवा आणि सायंकाळी ग्रंथ विश्लेषण असे नियमित कार्यक्रम होणार आहेत। यासोबतच रात्री विविध मान्यवरांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। दिनांक 15 एप्रिल रोजी यात्रेचा प्रमुख आकर्षण असलेला भाकणूक कार्यक्रम परमपूज्य गुरुवर्य सिद्धार्थ ढोणे महाराज वाघापुरे यांच्या उपस्थितीत होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले। दिनांक 16 एप्रिल रोजी होम हवन, हरिनाम सप्ताह, रथोत्सव सोहळा तसेच कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याच दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत। समारोपाच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी सकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे। उत्सव काळात दररोज सायंकाळी आरती तसेच भाविकांसाठी आरोग्य व रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व आयुर्वेदिक तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। बाळूमामा श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान शिवोदयनगर, लक्ष्मीनगर, सांगली या आपल्या मंदिराची बाळूमामांचा भंडारा उत्सव सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सुरू झालेला आहे। साधारण 11 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान आपल्या बाळूमामांचा भंडारा उत्सव सोहळा यावर्षी साजरा केला जाणार आहे। 11 तारखेपासून आपल्या मामांच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम सुरू झालेले आहेत। सकाळी 7 ते 11 पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन, सायंकाळी मामांचं ग्रंथ विश्लेषण आणि रात्री प्रवचन असे 11, 12, 13, 14 हे 4 दिवस सलग हे कार्यक्रम नियोजित आहेत। 15 तारखेला बाळूमामांचा भाकणुकीचा कार्यक्रम आणि बाळूमामांचा पालखीचा सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी परमपूज्य गुरुवर्य सिद्धार्थ ढोणे महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे। तरी सर्व बाळूमामा भक्तांना विनंती आहे, आपण सर्वांनी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि पालखी सोहळ्याच्या उत्सवासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या पालखी सोहळ्याची शोभा वाढवायची आहे। तसेच 16 तारखेला नरेंद्र जानी यांचा होम हवन सामूहिक होम हवन हा सोहळा संपन्न होणार आहे आणि रात्री महिलांसाठी दीपोत्सव सोहळा हा सोहळा खास भव्य दिव्य असा असतो। त्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। तसेच यात्रेचा प्रमुख दिवस 17 एप्रिल शुक्रवार या दिवशी अमावस्या असते आणि मामांचा दिवस आहे। तरी या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन, त्याच्यानंतर मामांची महाआरती, महाप्रसाद आणि विविध आरोग्य शिबिर त्या दिवशी आयोजित केलेले आहेत। आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, दात तपासणी आणि ECG वगैरे बरेच असे शुगर पेशंटचे तपासणी असे बरेच शिबिर आपण त्या दिवशी आयोजित केलेले आहेत। रक्तदान शिबिर देखील आपण त्या दिवशी आयोजित केलेलं आहे। ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी देखील आपली नावे ह्या इथे नोंदवायची आहेत आणि आपण रक्तदान करायचं आहे। तसेच सायंकाळी ठीक 8 वाजता गुरुवर्य विशाल भैया गागरे यांचा जागरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमानंतर यावर्षीच्या आपल्या बाळूमामांच्या भंडारा उत्सवाची सांगता होणार आहे। अशा पद्धतीने आपला बाळूमामांचा 11 ते 17 तारखेदरम्यान यावर्षी कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सर्व बाळूमामा भक्तांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि मामांचा हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडा। बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बोला बोला बाळूमामांच्या नावाने।